मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी एक महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणापर्यंत शेअर करा. मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील कार्यरत असणाऱ्या संपूर्ण प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ आता समाप्त झालेला आहे. आता सर्व प्रशिक्षणार्थ्यांना एकाच गोष्टीची प्रतीक्षा आहे, ती म्हणजे कार्यकाळात वाढ कधी होणार. तर मित्रांनो, आचारसंहिता चालू असल्यामुळे या कार्यकाळात वाढ होण्यासाठी कुठेतरी अडथळा निर्माण होतोय आणि मागील व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत की पुढील निवडणुका स्थगित म्हणजे डिक्लेअर करू नका, त्यामुळे एखादा दिवस आचारसंहिता ब्रेक होईल. पण तसं कुठे होताना दिसलेलं नाही आणि पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एक निर्णय दिलाय. त्यानुसार ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत त्यांचा निकाल हा लांबणीवरती पडला आहे. त्यामुळे आता आचारसंहिता संपणार नाहीत हे पुन्हा एकदा क्लिअर झालंय आणि ह्या निकाल संपल्याच्या नंतर लगेच पुढे कंटिन्युएशन मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकाच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता कमीत कमी महिना ते 2 महिने आचारसंहिता संपतील असं कुठे दिसत नाहीये. त्याबरोबरच काल माननीय बालाजी पाटील चाकूरकर यांनी आयुक्त कार्यालयात माननीय लहुजी माळे यांची भेट घेतली आणि ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट रखडले ते पेमेंट लवकरात लवकर होतील यासाठी त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यामुळे राहिलेले ज्या महिन्याचे पेमेंट राहिले ते सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांचे लवकरच होतील. त्याबरोबरच येणाऱ्या 8 डिसेंबर पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या अधिवेशनादरम्यान नागपूर येथे मोर्चा आंदोलनाचं जे नियोजन करणार आहे त्यासाठी अनुप चव्हाण सर हे सर्व नियोजन करतायत आणि माननीय बालाजी पाटील चाकूरकर यांनी जे आसपासचे प्रशिक्षणार्थी असतील यांनी अनुप चव्हाण सर यांच्याशी संपर्क साधावा व ते आंदोलनासाठी जी नियोजन करता येईल ते करावं. कारण आता आचारसंहिता संपेपर्यंत तरी कार्यकाळात वाढ होऊ शकत नाही असं चित्र आहे. पण येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकार या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या मुद्द्याकडे कशा प्रकारे बघतंय, त्याबरोबरच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः विधिमंडळात प्रशिक्षणार्थ्यांच्या या मुद्द्यावरती कशा प्रकारे बोलतायत, कशा प्रकारे बाजू मांडतायत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या या नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या अनेक सभांमध्ये या अनेक म्हणण्यापेक्षा प्रत्येक सभामध्ये या प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा उच्चारला, त्याच्याबद्दल त्यांनी टिप्पणी केली, त्याबद्दल त्यांनी सकारात्मक बोलले. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्या कार्यकाळात वाढ, तुम्हाला रोजगार देण्याच्या दृष्टीने काहीतरी सकारात्मक निर्णय घेऊ. त्याबरोबरच तुकाराम बाबा यांची सुद्धा त्यांच्यासोबत भेट झाली. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब या अधिवेशनामध्ये नेमकं प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने कसा मुद्दा मांडतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्याबरोबरच अनेक आमदार सुद्धा आपला मुद्दा हा येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात मांडणार आहेत. अनेक आमदारांनी तसा शब्द दिलाय, पत्र सुद्धा दिलेत. मग ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड असतील किंवा भाजपचे विधान परिषदेचे संजय केनेकर असतील, आणखी सुद्धा अनेक आमदार आहेत जे आपला मुद्दा हा अधिवेशनात मांडणार आहेत. त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील या प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा आता फक्त प्रशिक्षणार्थ्यांपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो स्प्रेड झालेला आहे, पसरलेला आहे आणि याचाच कुठेतरी फायदा प्रशिक्षणार्थ्यांना होईल. फक्त आता मध्ये जी अडथळा निर्माण झालाय तो आचारसंहिताचा, पण आचारसंहिता संपली की प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात पुन्हा 100% वाढ होईल असंच चित्र दिसतंय. तर ह्याच महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायच्या होत्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. मला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर निलेश पेजला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. तिथे तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला DM मध्ये विचारू शकता. भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.